नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. भारतीय जनता पार्टीनं जी काही कार्यकारिणी त्यांची सगळी सादर केली, त्याच्यामध्ये आपण अनेक नावं पाहिली असतील. अनेक जण आपण त्यांना ओळखत असू नसू, पण त्या सगळ्या कार्यकारिणीमधलं जेवढी काही पदं दिली, जेवढी काही कार्यकारिणी रवींद्र चव्हाणांनी बदलली, त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव आणि भारतीय जनता पार्टीच्या भविष्याकडे पाहण्यासारखा एक दृष्टिकोन असणारा नेता किंवा एक तरुण आपण म्हणूया, तर ते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कृष्णराज महाडिक. हे नाव ऐकल्यानंतर अनेक तरुणांमध्ये उत्साह आला, अनेक लोकांना आश्चर्याचा धक्का बसला की अरे बापरे, हे काय राजकारण करणार, महाराष्ट्राचं एवढ्या मोठं पद आणि तेही भारतीय जनता पार्टीसारख्या एका आवाढव्य मोठ्या बलाढ्य पक्षाचं एका राज्याचं पद देणं किंवा अशा राज्याचं देणं जे राज्य देशामध्ये सगळ्यात अव्वल आहे, ही साधी बाब नाहीये. या सगळ्याविषयी आपण एक निष्पक्ष एक छोटीशी तुम्हाला गोष्ट सांगतो, काय नक्की असणार आहे माझ्या नजरेतून, काय मला वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल. कृष्णराज महाडिक हे धनंजय महाडिकांचे पुत्र आहेत. धनंजय महाडिक राज्यसभेचे खासदार आहेत कोल्हापूरचे. बऱ्यापैकी घरातलं राजकारण, राजकीय सगळं वलय असणारं हे सगळं घराणं आहे. नक्कीच कोल्हापूरमध्ये चांगलं नाव आहे त्या सगळ्या लोकांचं. कृष्णराज महाडिक यांच्याकडे पाहताना आपल्याला एक यूथ आयकॉन म्हणून त्यांना सहसा बोललं जातं तरुणांमध्ये. कॉन्टेंट क्रिएशन हे बऱ्यापैकी ते करतात. आपल्याला सहसा ते यूट्यूब, इंस्टाग्राम या सगळ्या गोष्टींवरती दिसतात. पण हे यूट्यूब, इंस्टाग्राम चालवणं आणि यातून राजकारणामध्ये, सक्रिय राजकारणामध्ये येणं हे खरंच शक्य आहे का, ते पेलतील का, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण देवेंद्र फडणवीस या निवडणुकीच्या आधी तिथं जातात आणि त्यांची मुलाखत घेताना कृष्णराज महाडिकांना देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की कृष्णराज हा लंबी रेसचा घोडा आहे. कृष्णराज लंबी रेस का घोडा आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्याला त्याच्या जीवनामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. एक महाराष्ट्र राज्याचा महत्त्वाचा नेता, एक अभ्यासू नेता, किंबहुना देशाच्या सर्वोच्च मांदियाळीमध्ये बसणारा नेता देवेंद्र फडणवीस जर एखादं स्टेटमेंट असं देत असतील तर त्याच्यामागे काहीतरी दिसलं असेल, एवढं मात्र नक्की. एवढं तर मी अगदी ठामपणे सांगू शकतो की जे काही देवेंद्र फडणवीस बोलले ते अगदी व्यवस्थित, जबाबदारपणे बोललेले आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये कृष्णराज महाडिकांनी फॉर्म भरला, मग तो त्यांना मागे घ्यायला लावला. निश्चित देवेंद्र फडणवीस या सगळ्या लोकांनी त्यांना निश्चित सांगितलं असावं, असं माझा एक अंदाज आहे की कृष्णराज, आता तू या सगळ्या धावपळीमध्ये उतरू नको, तुला काहीतरी वेगळी जबाबदारी देणं, ती जबाबदारी कालच्या याच्यामध्ये दिसली. पण कृष्णराज महाडिकांजवळ ती शक्ती किंवा ती ताकद निर्माण आहे का, किंवा निर्माण करू शकतात का? कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जसं शिवसेनेची युवा सेना, जशी विद्यार्थी सेना असेल इकडे, जिथं मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थी सेना किंवा यंग जनरेशन या सगळ्या लोकांच्या हातात असते. म्हणजे बाळासाहेबांच्या काळामध्ये युवा सेना प्रमुख होणं पण फार मोठं पद होतं. पण या भारतीय जनता पार्टीच्या तरुणांमध्ये किंवा युवा मोर्चा जो काही भारतीय जनता पार्टीचा आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इन्फ्लुअन्स करताना दिसत नाही. आहेत, संघटनात्मक ताकद त्यांची भरपूर असेल, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो कधी दिसला नाही. आतापर्यंत तर आपल्याला माहिती नव्हतं की कोण आहे महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष. कृष्णराज महाडिकांना केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला समजलंय की देवेंद्र फडणवीसांची सगळ्यात मोठी खेळी होती. कारण आज 18 वर्षाचा असणारा तरुण पुढच्या इलेक्शनला तो 22-23 वर्षाचा होईल, तोपर्यंत तो मॅच्युअर झालेला असेल, त्याला समजेल की नक्की मला मतदान कोणाला करायचंय. देवेंद्र फडणवीसांनी हेच ओळखलं आणि कृष्णराज महाडिकांना पद दिलंय. कृष्णराज महाडिकांजवळ असणारी जो काही फॅन फॉलोईंग आहे, त्यांना मानणारी जो काही तरुण वर्ग आहे, तो नक्कीच प्रो हिंदुत्ववादी आहे, पण त्याचं प्रमाण कमी आहे. तो नक्की सेक्युलर आहे, त्याचं प्रमाण कमी आहे. म्हणजे त्यांच्याजवळ असणारा प्रत्येक जण हा न्यूट्रल आहे. न्यूट्रल म्हणजे बॅलन्स आहे. त्यांच्याजवळ सगळी याची लोक आहेत, सगळ्या विचारांचे तरुण आहेत. असं नाही की फक्त BJP मध्ये आहेत त्याच्यामुळे प्रो हिंदुत्ववादी सगळी तरुण त्यांना जोडलेले आहेत, असं नाहीये. त्यांची ती छबी, त्या व्लॉगिंग करणं, ते कंटेंट क्रिएशन करणं, त्याच्यामुळे ती तशा पद्धतीची बनलेली आहे. नक्कीच आपसूक याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुणी जोडल्या जातील, फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण जोडले जातील. यातून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाची ताकद वाढेल. पण कृष्णराज महाडिकांवरती एक महत्त्वाची जबाबदारी आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, कृष्णराज महाडिकांना तिथं नेऊन बसवलं याचा अर्थ असा होत नाही की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय युवा मोर्चाने ती संघटना मोठी होईल किंवा ती पाळंमुळं रोवेल. नाही, त्याच्या मागे असणाऱ्या अदृश्य ताकदी, त्याच्या मागं असणारी त्यांची ती फळी ही फार महत्त्वाची आहे. कृष्णराज महाडिक या प्रत्येक फळीला कसं हँडल करतायत, कसं त्यांना हाताळतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये विविध विचारांचा तरुण आहे. तो काय फक्त हिंदुत्ववादी असा कोणत्याही एका समविचाराचा तरुण नाहीये. आणि या तरुणांना खेचणं आत्ताच्या घडीला फार अवघड आहे. कारण प्रत्येक तरुणाचा कोणी ना कोणीतरी आयकॉन आहे. प्रत्येक तरुणाला वाटतं की मुंबईमध्ये बघाल तर ठाकरेंना मानणारे अनेक तरुण आहे. आता त्यांना कृष्णराज महाडिकांकडे ओढायचं आहे, भारतीय जनता पार्टीकडे ओढायचं आहे, ही बाब काय एवढी साधी नाहीये.
याच्यासाठी फार फार मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागेल. ते कसं करतात, काय करतायत तो त्यांच्या हातामध्ये. पण माझं वैयक्तिक मत आहे, जो काही भारतीय जनता पार्टीनं निर्णय घेतला आहे आणि कृष्णराज महाडिकांच्या हातामध्ये एवढं मोठं पद दिलं आहे, निश्चितच ते योग्य गेलं आहे. फक्त आता ते कसं पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रस्त्यावरती दिसतंय किंवा संघटनात्मक ताकदीमध्ये दिसतंय हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण कृष्णराज लंबी रेस का घोडा आहे एवढं मात्र निश्चित. पण एक त्याच्या मागची ही देखील बाजू आहे की कृष्णराज महाडिक हे एकटे पुढे जाऊ शकत नाहीत. जोपर्यंत ती त्यांची वैयक्तिक संघटना निर्माण करत नाहीत तोपर्यंत हे अशक्यच आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल मला आवर्जून कळवा. कृष्णराज महाडिकांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले, निश्चित चांगली बाब आहे. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांच्यासोबत काम करायला देखील आवडेल, सामाजिक काम करायला मला देखील आवडेल. ते बऱ्यापैकी सामाजिक काम करतात. निश्चित आम्हाला देखील आवड आहे त्यांच्यासोबत सामाजिक काम करायची. बाकी आमच्या हिंदुत्वासाठी जर ते काम करत असतील तर आम्ही निश्चित त्यांच्यासाठी काम करू. मी तर स्वतः निश्चित करेल, आमच्या धर्मासाठी, देवदेश धर्मासाठी काम करणारा नेता कोणत्याही पक्षाचा असो तो आमचा आहे आणि त्याच्यासोबत आम्ही काम करणार. आणि कृष्णराज दादांमध्ये आम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. बघूया येणाऱ्या काळामध्ये नक्की काय होतं.